2023ची गोष्ट आहे जी खडकपाड्याला मॅगडी आहे. त्या जागेच्या ओनरने त्याचे 4 म्हणजे की त्याचे आई वडील आणि काका काकू यांच्या बॉडीज तिथे पुरलं. आणि असं बोलतात की जी मॅगडी बनली आहे ना तिथे पहिले स्मशानभूमी होती आणि तिथे लहान मुलं पुरायची. अजून मलाही माहित नाही काय सत्य आहे काय असत्य आहे, पण खूप जण अशी मुलं आहेत त्यांना अनुभव झालेला आहे की असं एक काउंटर आहे. काउंटरच्या खाली जेव्हा मुलगा क्लीन करायला किंवा काही उचलायला वागतो रात्रीच्या टायमाला 12च्या नंतर 1च्या नंतर, तो जेव्हा उठतो ना तेव्हा त्याला एक असा भास होतो की समोरून कोणतरी पिवळ्या कलरचं काहीतरी असं खांद्यावर घेऊन चाललंय. रात्री 1-1:30चा सुमार होता. तो मला बोलतो मनोज इकडनं टाक गाडी. मी बोललो नको रे, इकडनं गाडी नको टाकायला. माझ्या बॅगेमध्ये चिकन नगेट्स होते. असं गावामध्ये वळण घेणारच तर एक असं अद्भुत दृश्य दिसलं मला. एक माणूस असं चालत येतोय, काय एवढं बघितलं नाही, पण नंतर मला थोडं अजून झालं की अरे त्याचा चेहरा थोडासा जळायला सारखा नव्हता की जो मला माणूस दिसलेला ना तो ऍक्च्युली त्याच दिवशी मेलेला 12 वाजता. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा ठाण्यावरून आपला मित्र मनोज इथं आलाय. मनोज, तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. स्वागत आहे. कसं आहे? मी मस्त दादा, खूपच मस्त. तू कसा आहेस? मी तर मस्त आहे. तुझे 2 अनुभव ऐकले आणि ते खरंच खूप भारी होते आणि भयानक होते. तू आता मगाशी बोलला की तू आता मॅगडीमध्ये काम करतो आणि तुला तिथेही काही अनुभव आले, हो तर ते नक्कीच आम्हाला ऐकायला आवडतील. चालेल. 2023ची गोष्ट आहे, 22-23ची. तर मॅगडीमध्ये ना ॲज अ आताही जस्ट इथे की जी खडकपाड्याला मॅगडी आहे तिथे जो ओनर आहे ना त्या जागेच्या ओनरने त्याचे 4 म्हणजे की त्याचे आई वडील आणि काका काकू यांच्या बॉडीज तिथे पुरलेल्या आहे. आणि असं बोलतात की जी मॅगडी बनली आहे ना तिथे पहिले स्मशानभूमी होती आणि तिथे लहान मुलं पुरायची. अच्छा, असं बोलतायत. अजून मलाही माहित नाही काय सत्य आहे काय असत्य आहे, माहित नाही. तर बेसिकली रात्री जिथे काम करतात ना, आता मीच नाही पण खूप जण अशी मुलं आहेत त्यांना अनुभव झालेला आहे की असं एक काउंटर आहे आणि असं तू माझ्या समोर बसलायस ना तसे कस्टमर बसतात. असं भला मोठा काउंटर आहे. तर काउंटरच्या खाली जेव्हा मुलगा क्लीन करायला किंवा काही उचलायला वागतो रात्रीच्या टायमाला 12च्या नंतर 1च्या नंतर, तो जेव्हा उठतो ना तेव्हा त्याला एक असा भास होतो की समोरून कोणतरी पिवळ्या कलरचं काहीतरी असं खांद्यावर घेऊन चाललाय. ओके. हा आत्ताही भास होतो दादा, सगळ्यांना सेम भास होतो. सेम. हे कारण होतं मी मॅगडी सोडण्याचं. ओके. ती लोकेशन सोडण्याचं, त्यामुळे मला कंपनीने ट्रान्सफर दिली. तो विषय वेगळा आणि तसा तो भास होतो तिथे. आणि मग असे भास होता राहता तिथे. मग त्याच्यामुळे मग मी वैतागून डे शिफ्ट घेतली. आपण डे घ्यायचा. तर शिफ्ट मॅनेजर माझा मित्रच श्रेयस होता. श्रेयस सकटे माझा मित्र, तो शिफ्ट मॅनेजर होता. मी ॲज अ क्रू होतो, काम करायचो सगळं त्याच्या शिफ्टमध्ये. मग त्याची शिफ्ट असेल ना तर मग कधी कधी मी लेट निघायचो त्याच्या जोडीला. मी तेव्हा नवीन होतो. त्याच्यासोबत राहिलं, खायला भेटायचं. मोठे वर्ग जे मिलमध्ये नाही ते खायला भेटायचे, किंवा स्मॉल कोकच्या जागी मीडियम लार्ज कोक पिऊन घ्यायचो असं खाण्यापुरतं असं. तर मग त्यासोबत असं थांबायचो मी. तर मग सीन असा झाला एकदा की रात्री 1-1:30चा सुमार होता. तर मग बाय रोड जर मी गेलो ना आंबिवलीला तिकडनं तर 20 ते 25 मिनिटं लागतात बाईकने. आणि एक जंगलामधनं रूट आहे जो नवीन बनला आहे. तिकडनं जर आपण गेलो नाही ना करून 7 ते 8 मिनिटात आपण पोचतो घरी. एवढा मोठा शॉर्टकट आहे तो, भारी आहे मस्त. थोडासा रस्ता खराब आहे पण शॉर्टकट भारी. तर तो मला बोलतो मनोज इकडनं टाक गाडी. मी बोललो नको रे, इकडनं गाडी नको टाकायला. नाही बोलतो इकडनं टाक, बोलतो मी तुला रिवो पाचतो. आणि मग आम्ही गेलो वेलनेसला, रात्री रिवो पिलो आणि मग त्या रस्त्याने निघालो. माझ्या बॅगेमध्ये चिकन नगेट्स होते. भावासाठी घेऊन चाललेलो मी चिकन नगेट्स. त्याला आवडतं चिकन नगेट्स, ते घेऊन चाललेलो. आणि गाडीमध्ये बसलो, मस्त गाडी चालवतो आणि असं गावामध्ये वळण घेणारच तर एक असं अद्भुत दृश्य दिसलं मला. एक माणूस असं चालत येतोय
त्याच्या बाजूला मांजर की कुत्रा काहीतरी होतं. 2 व्हीलरवर होते. 2 व्हीलर, आम्ही 2 व्हीलरवर होतो आणि ते चालत होते रस्त्यावर. असा टर्न मारला मी आणि ते बाजूने दिसतात मला. तर मग चालतोय मी मस्त आणि एक असा फ्लक्च्युएशन टाईम आला की ते चालताना जेव्हा दिसले मला, तर मी स्टार्टिंगला काय एवढं बघितलं नाही, पण नंतर मला थोडं अजून झालं की अरे त्याचा चेहरा थोडासा जळाल्यासारखा नव्हता. म्हणून मी बाईकच्या राईटवाल्या आरशामध्ये बघितलं आणि तो दिसलाच नाही मला. बापरे, गायब. तो दिसलाच नाही. तो फक्त कुत्रा किंवा जी मांजर होती ना ती दिसली मला. आणि मी गाडी थांबवली, डायरेक्ट अर्जंटमध्ये थांबवली. 30 ते 40चा स्पीड आणि ब्रेक मारला. तो काय झालं, अरे श्रेयस असं असं मला दिसलं मागे. तो बोलतो चल. अरे खरंच मला दिसलं. आणि मी गेलो घरी. आणि जे पहिलेवाले किस्से झाले त्यावरनं मला एवढं समजलेलं, त्यामुळे मग मी ते चिकन नगेटचे दिलेले घरी न्यायला ते रस्त्यात फेकून दिले. उगाच कशाला. हा, ठेवून दिले. घरी गेलो, हातपाय धुतले आणि देवाच्या पाय पडलो. बोलो चुकी बिकी झाली असेल देवा माफ कर, तू असेस मला पोटी घालू शकतो. मी झोपलो. दुसऱ्या दिवशी निघालो कामाला. श्रेयसच्या घरी गेलो, श्रेयसला पिकअप केलं. तो 1-2 किलोमीटर राहायचा आंबिलीमध्ये. त्याच्या घरी गेलो, त्याला उचललं, निघालो कामाला. आणि कामाला निघताना सीन असा झाला की जो मला माणूस दिसलेला ना तो ॲक्च्युली त्याच दिवशी मेलेला 12 वाजता. आणि त्याचा फोटो लावलेला होता बॅनर की शोकाकुल असं टाकतात त्या टाईपमध्ये टाकलेलं होतं. आणि खूप असं भीती वाटत होती मला. आणि मी बोलतो की त्या दिवशी जर मी ते चिकन नगेट्स घरी नेले असते किंवा जर मी विदाऊट हातपाय धुता जर झोपलो असतो, खरंच ती निगेटिव्ह एनर्जी माझ्या मागे लागलीच असते. पण जे पहिल्याचे जे अनुभव होते त्यामध्ये मला एक शिक्षण होतं की नाही असं करायचं आहे आपल्याला. त्यामुळे मग मस्त वाचलो गेलो त्यामधनं. देवाची कृपा, बाकी काहीच नाही. आणि मागच्या अनुभव म्हणूनच एवढं आता पण सांगायचं झालं ना मित्रांनो, तर म्हणजे जर तुम्ही कुठून बाहेरून येताय किंवा काही नॉनव्हेज किंवा कॅरी करताय ना रात्रीच्या टायमाला, तर असं काही तुम्हाला होतंय, भास होतंय, तर तुम्ही त्याला फेकून द्या. त्याला फॉलो नका करू. नाही तुम्ही मस्तीमध्ये ज्या गोष्टी घ्याल त्या अंगाशी येणार तुमच्या नक्कीच. आणि एक गोष्ट म्हणजे की आपण जर बाहेरून येतोय ना, पहिले तर मी नव्हतो की बाहेरून आलो की तसाच कपडे बिपडे टाकायचे झोपून जायचो. पण आता बाहेरून तरी आलो तरी मी पहिले हातपाय धुतो आणि त्याच्यानंतर झोपतो. बरोबर. कारण की एक ती बॅड एनर्जी किंवा निगेटिव्ह एनर्जी मागे सुटून जाते आपल्यापासून. असं त्यानंतर मॅकडीचा काय केस म्हणजे हे नाही का, म्हणजे उगाच नाही. त्यानंतर मग मी डेलाच 2ला शिफ्ट जॉईन करायचो, 11ला गायब. 11ला गायब मी. आणि तो रस्ता सोडून दिला मी, प्रॉपर रस्ता सोडून दिला. तो त्या रस्त्यातनं जायचंच नाही. तर तिथल्या लोकांना अजून तो अनुभव येतोय का नाईटला वगैरे? हा, आत्ताही मध्ये मी गेलेलो ना तेव्हाही तो आला. असं नाही आला. पण तो हार्मफुल नाही, म्हणजे दिसतो फक्त. तो दिसतो, तो भास होतो फक्त सगळ्यांना की तो चालतोय किंवा चालतो, असं कोणते फिरतय पळतय एवढा काय फील नाही होत किंवा फॉलोअप नाही होत की काही तो त्रासही नाही देते कोणाला. आणि तो कल्याणमधला बेस्ट सेल स्टोर आहे मॅकडीचा. असं मग कोणाला हार्म नाही करत तो. काम करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे की काहीतरी आहे बाबा. आणि रात्री मुलं तिथे टिकत नाहीत नाईटला. ज्यांना भास होतो, जास्त करून ड्रिंकिंगवाले जे आहेत ते आहेत. ते रात्री क्लिनिंग करताना ड्रिंक केलं की काही टेन्शन नाही, झोप काय टेन्शन नाही. तसं हे नाहीये पॉलिसीमध्ये नाही ड्रिंक करून काम करणं, पण असतात मस्ती सगळ्या पॉलिसी कुठे कॉम्प्रोमाइज होतात. नाही चिंता तर कॉम्प्रोमाइजच होतं. आणि तिथल्या व्यवस्थापनाला तेवढं मॅनेज करायला लागतं काही गोष्टी. अदरवाईज मॅनपॉवरचा इश्यू असतोच. आताही भास होत होतो. हो ना. नाही असं नाही. आता मी रिसेंटली गेलेलो मागे, रात्री मला काहीतरी प्रोडक्ट हवे होते म्हणून, आणि मी टिश्यू पेपर काहीतरी घ्यायला असं वाकलो, भास झाला. मी काय सोडून दिला, डोक्यात ठेवला नाही. जितका जास्त विचार केला तितका जास्त इम्पॅक्ट होतो आपल्याला की हे नोटीस करताय आपल्याला. नक्कीच. खरंच खूप म्हणजे आता बऱ्याच लोकांना असा अनुभव येतो की जे नॉनव्हेज वगैरे कॅरी करतात, आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की कॅरी नको करायला पाहिजे, पण तरी आपण कॅरी करतो. काय झालं तरी निगेटिव्ह एनर्जीच आहे नॉनव्हेज झालं किंवा काय झालं. हा किस्सा मी सांगितलेला त्या एकविरा बाबाला जो आंबिलीमध्ये स्थायिक आहे.
जो माझा मागे एपिसोड झाले त्याच्यामध्ये मी बोललेलो की माझ्या अंकलला जखम झालेली. हम्म. त्या बाबाकडे मी गेलेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं हम्म. की तू वाचलास ते बाहेर फेकलं म्हणून. तो त्याच्यावरतीच आलेला, येस येस येस. अट्रॅक्ट झालेला हो तो. हो हो येस येस. म्हणजे हे पण सांगण्यात येईल की आपण बऱ्याच वेळेस रात्री पार्टी करताना बाहेरून नॉनव्हेज ऑर्डर करतो, हा. तर ते पण कुठं ना कुठं थोडंफार अवॉइड केलं गेलं पाहिजे. इन केस ते त्यासोबत पण येऊ होऊ शकते शकते. बॅड, कोणत्या सांगता energy- नाहीत आपल्याला. कोणत्या एनर्जीवरून असं नाही की तुम्हीच कॅरी करताय, पण समोरून डिलिव्हरी पार्टनर कॅरी करतात तरी पण तो इम्पॅक्ट होऊ हो शकतो. नक्कीच. तर बेटर आहे तिथे जाऊनच खा. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तर असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच मनोज. थँक्यू. Thank you.